म्हसावद येथील रहिवाशी प्राध्यापक हेमंतताई मानी आणि त्यांचा कविता संग्रह, बरेच कविता संग्रह आणि त्यांनी माझी पुस्तकं लिहिली आहेत आणि त्याची एक संस्था, त्याचं ज्येष्ठ नागरिक संस्था म्हसावदमध्ये आहे आणि त्या नेहमीच समाजकार्यासाठी त्यांनी बरंच कार्य त्यांचं केलेलं आहे. त्यांची पुस्तकं देखील आता एक पुस्तक त्यांनी स्वतःच्या याच्यावर लिहिलेलं आहे की जर वाचलं तर त्यांच्या कार्याची आपल्याला निश्चित जाणीव होऊ शकते. तर अशा ते चांगले व्यक्तिमत्व या ठिकाणी अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे. तसेच या कार्यक्रम त्यांनी आयोजित केला की निरंजन खानदेश वार्ताचे संस्था प्रकाशक, संस्थापक आणि वार्ताहर प्रवीण भाऊ महाजन यांनी हा यामध्ये नव्हे तर संपूर्ण आपल्या खानदेशात झाला नसेल असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरोखर मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. आमच्या सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघामार्फत त्यांना अनेक शुभेच्छा देऊ इच्छितो की त्यांनी हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. म्हणजे इतर संस्थांना बरेच कार्यक्रम आयोजित करतात पण अशा स्वरूपाचे कार्यक्रम अगदी फार क्वचित म्हणण्यापेक्षा हा एकमेव कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यासाठी त्यांना निश्चित आपण धन्यवाद दिले पाहिजेत. या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या वेरंडोल नगरीचे प्रसिद्ध उद्योजक पंकज भाऊ मुरलीधर काबरा, तसेच या वेरंडोल नगरीच्या शिक्षिका कोठावदे मॅडम, प्राध्यापक शिवाजीराव गायकवाड सर, जैन साहेब, आपले उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघाचे जगताप साहेब, गणेशप्पा, नामदेव पाटील व सर्व बाहेरगावाहून सुद्धा आलेले आता आमचे मेवणे पनवेलला PSI म्हणून आहेत ते सुद्धा या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहिले. तर या सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, खरोखर या ज्येष्ठ मातांचा सत्कार हा फार दुर्मिळ योग आहे. प्रत्येक जण तोंडावर स्तुती करतो परंतु असा कार्यक्रम कोणी सहसा घडवून घेत नाही. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी धडपड प्रवीण भाऊ यांनी केली, नुसती धडपडच केलेली तर हा कार्यक्रम एक यशस्वी कार्यक्रम करून दाखवला. एक मोमेंटो, एक आजीच्या लक्षात राहील अशा स्वरूपाच्या मोमेंटो त्यांनी सत्कार करताना प्रत्येकाला दिलेला आहे. आणि त्यासोबतच त्यांनी जेवणाची देखील व्यवस्था केली. त्यांची आर्थिक परिस्थिती असताना त्यांनी या ठिकाणी हा एक चांगला कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी आयोजित केला. खरोखर त्यांना जितके आपण धन्यवाद द्यायला पाहिजे ते कमीच आहे. आजीबाईंचं आपण जर कौतुक नाही केलं तर दुसरं कोण करणार. ज्या बायांनी अगदी लहानपणापासून कष्ट सहन केले आणि संसाराचा काळा त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी काळा ओढला. आता आमच्या आईबद्दलच सांगायचं म्हटलं तर आम्ही 4 भाऊ आहेत, 1 बहीण आणि माझे वडील 1973 साली वारले. आज 50 वर्ष वडिलांना होऊन गेले. त्यावेळी माझा लहान भाऊ फक्त 3 वर्षाचा होता आणि सर्व मी सर्व शिकत होतो. अशा परिस्थितीत त्यांनी माझे वडील इगतपुरीला रेल्वे सर्व्हिसला होते. आमचे या ठिकाणी जमीन वगैरे असल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी लहानचे भावीने आम्हाला कट्ट करून आम्हाला शिकवलं. आम्ही लहानचे मोठे झालो आणि संपूर्ण आज हा परिवार आमच्या आईच्या कृपेने अगदी व्यवस्थित सर्व संसार वगैरे सर्व सुरू आहे. तर आणि त्यांनी जे कष्ट सहन केले त्याला तोड नाही. म्हणजे त्यांची सुरुवात झाली रेल्वे हैदराबाद, आलमपल्ली, वकाराबाद या ठिकाणी आणि तेलुगू सुद्धा चांगल्या पद्धतीने येतं, मलाही येतो थोडंफार. तर त्या ठिकाणी हैदराबादमध्ये तर मी शाळेत जात असताना अशी परिस्थिती होती तिथे फक्त तेलुगू आणि इंग्रजी 2च भाषा जाते. दुसरी हिंदी, मराठी कोणतीच भाषा नव्हती. म्हणजे वर्गात मी फक्त टीचरशी बोलू शकत होतो हिंदीमध्ये, परंतु विद्यार्थ्याची बोलू शकत नव्हतो. पण हळूहळू माझ्या आईनेही मला शिकवलं आणि थोडंसं मी
फिरून शिकत गेलो आणि त्या ठिकाणी मी राहिलो. त्यानंतर आमच्या वडिलांची बदली इगतपुरीला झाली आणि इगतपुरीमध्ये त्यांनी संपूर्ण त्याच्या बदल्याने झाला. इकडे तिकडे कल्याण, लोणावळा, पुणे, कसारा, तर सर्व ठिकाणी पण काही ते इगतपुरीला झाले आणि इगतपुरीला दिवाळीच्या दिवशी 1973 मध्ये ते वारले. आणि त्यानंतर आमच्या आईने संपूर्ण आपलं सर्व पालनपोषण, शिक्षण, लग्न सर्व केलं. ते आईचे उपकार कधीही जन्मावर विसरू शकत नाही. तर त्या आईचं एक सन्मान आमच्या प्रवीण भाऊंनी केला, जाहीर सन्मान केला. आपण आईचा सन्मान तर राखतोच, परंतु जाहीर सन्मान फार क्वचित नशिबात असतात. आज प्रवीण भाऊमुळे तो आईचा सन्मान झाला आणि माझ्या आईच्याच नाही तर इतर सर्व आईच्या देखील या ठिकाणी ज्या ज्या आईचा सत्कार झाला त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत. आता आमच्या गल्लीतच सुनताई राहतात, त्यांनी देखील त्यांचे जे मित्र होते आमचे भाऊचे वडील ते दारू प्यायचे. अशा दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या सोबत संसार करणं आणि रोज शेतात कामावर कष्ट करणं अशा याच्यातून त्यांनी आपला संसार उभा केला. आणि हे प्रत्येक पावलीचं म्हणजे अशोक भाऊची आई असो कोणी असो अत्यंत गरीब परिस्थितीतून यांनी संसार उभे केले. अशोक भाऊचे वडील हे एक बैलाचा असा घाणा होता एरोड्रोममध्ये. आता तुमचे जुने लोक त्यांना माहितीये हो, पण एक घाणा, एक बैलाचा घाणा ते बैलाला आखलायचे ते काढायचे आणि अशा पद्धतीने अत्यंत गरीबीचं बैल आणि त्याचे वडील तो घाणा आखलायचे. मी सगळ्या डोळ्यांनी पाहिलेले लहानपणी. तर अशा त्या गंगाबाईने सुद्धा आज अशोक भाऊंचे एरोड्रोमचे उपनगरात देश झाले. जरी एक श्रीमंत सदन व्यक्ती असेल, प्रतिष्ठित व्यक्ती असेल, तर त्यांना घडवण्यामध्ये आईचा वाटा आहे. प्रत्येक आईने मुलांना काबाड कष्ट करून त्यांना स्वतः कष्ट सहन करून प्रत्येकाला घडवलेले अशा सर्व आया या ठिकाणी त्यांचा सन्मान या प्रवीण भाऊंनी केला. हे मी त्यांना पुनश्च धन्यवाद देऊ इच्छितो. आणि या आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आम्ही एकदा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या वाढदिवसाचा त्यांचा सन्मान करतो. परंतु आईचा सन्मान एक दुर्मिळ गोष्ट आहे आणि ती आज या ठिकाणी या निमित्ताने पूर्ण होते. तर आपल्याला आता बराच वेळ झालेला, 1 वाजलेला आहे, जेवणाची देखील वेळ झालेली आहे. तर आपण सर्व आईंना पुन्हा एकदा मी नमन करतो. आणि हा कार्यक्रम प्रवीण भाऊ आणि त्याच्या मिसेस यांनी सत्कार सर्व आईचा सत्कार केला, त्यांना घेऊन आणि खरोखर त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.